नमस्कार मित्रांनो, पवार ब्लॉग अँड फूडीजमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आज बनवणार आहोत गोड आवळे. तर आता आवळ्यांचा सीझन सुरू आहे आणि प्रत्येकजण आपल्या परीने आवळे हे तयार करतात. तर अशा प्रकारे हे बघा, मस्त कुरकुरीत आणि 1 वर्ष हवाबंद डब्यात टिकणारे हे असे गोड आवळे आम्ही घरी बनवलेले आहेत. तर आवळे हे शरीरासाठी चांगले असतात आणि पचनक्रियाही वाढवतात. तर तुम्हालाही असे आवळे बनवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपण 2 किलो आवळे घेतलेले आहेत आणि ते 3-4 दिवसापासून फ्रीजरमध्ये ठेवले होते. तर आपण आता त्यांना काढून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण आवळे हे फ्रीजरमधून काढून घेतलेले आहेत आणि एक छोट्या पाटीत त्यांना टाकून दिलेले आहेत सगळे. हे बघा, सगळे बर्फाने झालेले आहेत ते आणि पूर्ण कडक असे झालेले आहेत. तर आपण आता त्यांना गरम पाण्यात उकळून घेणार आहोत. तर आपण आता त्यांना 10-15 मिनटं गरम पाण्यात उकळून घेणार आहोत आणि ते पूर्ण नरमही होतील. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा. तर हे बघा, आपले आवळे हे उकळून झालेले आहेत. आता आपण त्यांना गाळणीमध्ये काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपण आता आवळे पाणी काढून घेतलेलं आहे. आता आपण त्यांची साल काढून घेऊया. साल ही खूप इझी आणि लवकर निघते आणि त्यांचे लेयरही आपोआप सुटतात. हे बघा, अशा प्रकारे फोडी तयार झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला सगळे आवळे हे साल काढून घ्यायचे आहे. आता आपण त्यांना साखरमध्ये मिक्स करूया. तर 2 किलो आवळ्यांसाठी 1 किलो साखर घेतलेली आहे आणि ते चांगलं मिक्स करून 2-3 दिवस झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून आवळे हे गोड होतील. 2-3 दिवसानंतर आपण हे आवळे आता काढून घेतलेले आहेत. आता आपण 2 मोठी पराती घेतलेल्या आहेत आणि त्यात आपण त्यांना पसरवून उन्हात वाळण्यासाठी ठेवणार आहोत. आणि आवळे शिजवून जो रस बाहेर निघतो तो रस आपण ज्यूस म्हणून यूज करू शकतो. शिजवलेल्या आवळ्यांचा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. चला, आता आपण उन्हात ठेवूया.